स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड आणि बीएड जे झालेले विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरता एक आनंदाची बातमी आहे. आणि आनंदाची बातमी अशी आहे की त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता कंत्राटी भरती शासनाने काढलेली आहे आणि तो GR जो आहे हा GR 5 सप्टेंबरला काढलेला GR आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भातील आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पात्रता काय आहे, त्याची पदस्थापना कशी मिळणार आहे, फॉर्म कुठे भरायचा आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ संपूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा पाहत असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, डीएड आणि बीएड धारकांकरिता ज्यांचं डीएड आणि बीएड झालेले आहे या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. हे जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करत आहेत किंवा बेरोजगार आहेत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत किंवा टीईटीचा किंवा सीटीईटीचा अभ्यास करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांकरता आणि ज्यांचं डीएड आणि बीएड संपूर्ण म्हणजे पूर्ण झालेलं आहे, शिक्षण पूर्ण झालेलं आहे, या सर्व विद्यार्थ्यांकरिता शासनाने एक GR काढलेला आहे 5 तारखेला. तो GR असा आहे की ज्या शाळांच्या पटसंख्या ह्या 20 पेक्षा कमी आहे, या सर्व विद्यार्थ्यांची हयगय होऊ नये, त्यांच्या शिक्षणाचा आभाळ होऊ नये याकरिता शासनाने या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक किंवा जे डीएड आणि बीएड झालेले विद्यार्थी आहे यांना नियुक्ती करायचं ठरवलेलं आहे. मग ही जी नियुक्ती आहे ही कशा संदर्भात असेल, याची पात्रता काय आहे, तर त्याची पात्रता आहे 18 ते 38 वर्ष त्याची वय आहे जनरल विद्यार्थ्यांसाठी. जी नेमकी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी इतर जे पद असतात त्या पदांच्या नुसार जी काही वय मर्यादा असते, म्हणजे 18 वर्ष कमीत कमी आणि कमाल 38 वर्ष. परंतु SC ST जे विद्यार्थी असतात किंवा अपंग विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांकरिता ते रिलॅक्सेशन ज्या पद्धतीने असते 3 वर्ष किंवा 5 वर्ष हे असंच असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 18 ते 38 वर्ष. त्यानंतर त्याच्या डीएड आणि बीएड शिक्षणाची पात्रता काय, डीएड झालेला पूर्ण असावा किंवा बीएड झालेला पूर्ण असावा, त्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना मग प्रश्न पडला असेल की सर टीईटी किंवा सीईटी पास पाहिजे का. डोक्यातनं काढून टाका की टीईटी किंवा सीईटी या ठिकाणी आवश्यकता नाही असं GR मध्ये लिहिलेलं नाही. म्हणजे टीईटी किंवा सीईटी पास नसेल किंवा टेटही दिलं जर नसेल, फक्त पात्रता आहे तुम्ही डीएड पास असणं गरजेचं आहे, त्याची मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बीएड असेल तर बीएडची मार्कशीट असणं गरजेचं आहे, तुम्हाला 2 वर्षाचं म्हणजे असणं गरजेचं आहे. म्हणजे सीटीईटी किंवा टीईटी तुम्हाला लागणार नाही. अजून एक प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्हाला पडला असेल की नाही नियमित करणार आहेत का. जर आपण यावर्षी जर या ठिकाणी जर रुजू झालो किंवा आपली पदस्थापना झाली तर विद्यार्थी मित्रांनो फक्त हा करार बेसवर असणार आहे. तुमच्याकडून अग्रीमेंट केलं जाणार आहे की फक्त 1 वर्षासाठी तुमची त्या ठिकाणी नियुक्ती असणार आहे. आणि पगार जो असणार आहे तो पगार तुम्हाला माहिती आहे 10,000 रुपये पगार असेल. ज्या पद्धतीनं पगार जो आपला आहे मुख्यमंत्री युवा जो काही प्रशिक्षण आहे त्यानुसारचा जो पगार असेल त्यासारखाच तो पगार असणार आहे. 10 वर्ष म्हणजे 10,000 रुपया प्रमाणचा पगार. मग याचनुसार ही भरती होणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला मग फॉर्म वगैरे अर्ज कोण करणार आहे किंवा कोणाकडे द्यायचा आहे, तर CO ला पूर्ण अधिकार असणार आहे तुम्हाला काढायचे किंवा तुम्हाला पदस्थापना द्यायचे. आणि दुसरं म्हणजे प्राथमिक शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे हे तुम्ही अर्ज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता आणि महत्वाचा मुद्दा असा की 1 वर्ष जर तुमचा कालावधी संपला आणि त्या ठिकाणी जर एखादे शिक्षक आलेले नाहीत, म्हणजे नियमित शिक्षक आलेले नाहीत, तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 वर्ष तुमचं पुन्हा नूतनीकरण होईल, म्हणजे रिन्युअल तुमचं करता येणार आहे. 1 वर्षासाठी पुन्हा तुम्हाला फेरनिवडणूक तुमची होऊ शकते त्या ठिकाणी. पण हे आपल्याला डोक्यातनं काढावं लागेल की नियमितप्रमाणे तुम्हाला नियमित त्या ठिकाणी रुजू करून घेतले जाणार नाही किंवा त्या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्याला केलं जाईल हे आपल्याला डोक्यातनं काढायचं आहे. फक्त करार बेस, अग्रीमेंट बेस तुमचे ते नियुक्ती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे डीएड बीएड विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की आपण जर सीटीईटीचा अभ्यास करत असाल, आपण जर टेटचा अभ्यास करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करता करता तुम्ही हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि नक्कीच ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या सर्व डीएडच्या विद्यार्थ्यांना किंवा बीएडच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आपण अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला या पगाराचा फायदा स्वतःचा अभ्यास पुस्तकं घेण्याकरता किंवा इतर जे काही तुम्ही अभ्यास करणारा स्पर्धा परीक्षेचा त्याच्यासाठी होणार आहे. म्हणून याला दुर्लक्ष करू नका, नक्कीच रुजू करा आणि अर्ज सुद्धा करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज असतील हे आपल्याला कायमस्वरूपी अपडेट देत राहील. धन्यवाद.